मॅचला पाहण्याकरता या अतिथी कक्षामध्ये उपस्थित आहेत. आर्यन भोईर यांना सुद्धा आपण बघितलं. प्रथमेश हे सुद्धा तिथे आहेत. अक्का चव्हाण सुद्धा आहेत. थोडंसं आणखीन थांबवायला सांगितलं प्लीज. थोडंसं पॉइंट टेबल बद्दल माहिती द्यायची आहे, त्या कारणानं थोडंसं तुम्हाला थांबवलं. चला मॅच कडे आपण होऊया. काही वेळानंतर आपण ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. जय श्रीराम जुचंद्र विरुद्ध अग्री बॉईज या दोघांमध्ये लढत आहे. टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला अग्री बॉईज टीमने. 2 पैकी 2 मॅच ते जिंकलेत. जय श्रीराम जुचंद्र टीमने 2 पैकी 1 मॅच जिंकलाय आणि 1 मॅच पराभवाच्या छायेमध्ये त्यांना जावं लागलंय. पहिला बॉल पडतोय ओव्हर पिच बॉल. चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये कळून काढलंय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. चेंडू काही थांबणार नाही, तो निघून जातोय सीमा रेषे पार. मिळतील धावा 4. JPL चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला गेलाय. इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळला गेलाय आणि अप्रतिम यासाठी ओळखला जातोय मिस्टर दिवेश पाटील. एक आक्रमक रूप ज्याच्यामध्ये सेन्सिबल क्रिकेट, ज्याच्याकडे मोठे फटके देखील आहेत आणि तो एक अष्टपैलू खेळाडू का म्हटलं जातंय, या संघाचा आयकॉन खेळाडू का म्हटलं जातंय. त्याने पहिला चेंडू दाखवलाय. यावेळी मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. डीप एस्टा कव्हरिजनला चेंडू ट्रॅव्हल होत असताना बघायला मिळतोय. एक धाव पळून पूर्ण केली आणि डबल मध्ये कन्वर्ट केलंय. या दुहेरी अंकाने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 6 या धावसंख्येवर. दोन्ही फटके ऑफ ड्राईव्ह आपण पाहिलेत. धावसंख्या 6 बनले आहे. धाबा बनवण्याकरता माहीर असलेले खेळाडू आहेत राकेश वाघमारे आणि दिवेश पाटील. स्विंग अँड मिस सबमरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर चेंडू खाली राहिलाय. बॅटरला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा इरादा बॅटरचा आपण पाहिलं. बीट केलं बॅटरला. डॉट बॉल. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 6 रन्स. नक्कीच काय चेंडू आत वळाला होता. अप्रतिम. ही हितेंद्रची ओळख आहे. आतमध्ये चेंडू काढणार ही त्याची ओळख आहे. तर तुषारजी गावडे यांच्या शुभ हफ्ते 2000 मात्र कॅश प्राइज देण्यात येत आहे. ते म्हणजे मिस्टर दर्पण याला काय एफर्ट्स दाखवलेत. चांगला एफर्ट्स दाखवत असताना पाहायला मिळतोय. बघा रिप्ले मध्ये आपण बघू शकतो कशा प्रकारे या चेंडूला मात्र खेळलं होतं. झेल घेण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न केला होता, परंतु शेवटच्या क्षणी मात्र कोसळले गेले तिकडे. रिप्ले बघू शकतो आपण. निश्चितच ही चर्चा तर होईलच. तत्पूर्वी आपण नुकताच 2000चं कॅश प्राइज दर्पण मात्र या खेळाडूला देण्यात आलं तुषारजी गावडे साहेबांच्या शुभ हस्ते. आणि जिग्नेश दादा म्हात्रे जे छत्रपती वॉरियर्स टीमचे संघमालक आहेत त्यांच्याकडून ही रक्कम या ठिकाणी देण्यात आली होती. आणि खेळाडू दर्पण म्हात्रे याने जो प्रयत्न केलाय त्या प्रयत्नाला सलाम असेल आणि हेच दर्शवलं जिग्नेश दादा म्हात्रे साहेबांनी. आता बघूया खेळाडू त्या ठिकाणी आहेत. दुखापत असेल तर ती माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. फर्स्ट रेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. प्रथमोपचाराकरता आम्ही आमचे डॉक्टर्स त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाठवून देऊ. तत्पूर्वी आपण पॉइंट टेबल बघूया. थोडंसं मॅच थांबलंय. मॅच स्टार्ट टाइम जर आपण बघितलं तर त्याची चर्चा होईल. ग्रुप ए कडून अग्री बॉईज टीमने 2 मॅच जिंकलेत. 2 पैकी 2 मॅच मध्ये त्यांचे पॉइंट आहेत 4. नेट रन रेट प्लस 4.233. छत्रपती लॉयन्स ग्रुप 2 पैकी 1 मॅच जिंकलेत. 1 मॅच पराभव आलाय. पॉइंट्स आहेत 2 आणि त्यांचा नेट रन रेट 1 आहे. जय श्रीराम 2 पैकी 1 मॅच जिंकलेत. 1 मॅच हरलेत आणि त्यांचे पॉइंट्स आहेत 2. नेट रन रेट प्लस 0.563 आणि येणार कट्टा ए मधून 2 पैकी 1 मॅच जिंकलेत. 1 मॅच पराभव हाती आलाय. पॉइंट्स आहेत 2 आणि नेट रन रेट -1.5. आरके टायगर्स 2 पैकी 2 मॅच हरलेत आणि त्यांचा नेट रन रेट -3.82 बघायला मिळतोय. हे पॉइंट टेबल आहे ए ग्रुपचं आणि बीचं आम्ही थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. सध्या धावसंख्या आहे आग्री बॉईज टीमची 7 धाबा. हितेंद्र भोईर पुढचा चेंडू टाकण्याकरता तयार. राकेश वाघमारे
डेंजरस बॅटर डीप मिड विकेट पट्ट्या बाहेर चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषे पार षटकार. काय जबरदस्त स्ट्रोक्स खेळला गेला, स्वतःला मात्र एक्झिक्यूट केलं गेलं, स्वतःला मात्र बॉडी बॅलन्स केलं गेलं आणि या चेंडूला खेळलं गेलं. रिप्लेमध्ये आपण बघू शकतोय कॅच या चेंडूला खेळलं गेलं. अप्रतिम स्ट्रोक्स खेळला गेला हितेंद्र पातळीच्या अगेन्स्ट. सोपं नाही आहे परंतु सोपं करून दाखवलंय या फलंदाजाने. पूलचा फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळेस मात्र मुंद्यात चेंडू हाताळला होता. इथे मात्र लाईक बाईच्या स्वरूपात पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. एक धाव, या एक धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. एक षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 अशी सुरुवात पाहायला मिळते, ते म्हणजे आग्री बॉयच्या संघाची. 14 धावा बिनबाद ही सुरुवात आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर. आता पॉइंट टेबल बद्दल माहिती पुन्हा देऊया. बी ग्रुप मधून कोणता संघ पुढे आहे? पतू पॅकर्स टीमने 2 मॅच खेळलेत, 2 पैकी 2 मॅच ते जिंकलेत. पॉइंट आहेत त्यांच्या खात्यामध्ये 4. नेट रन रेट 2.5 त्यांचा दिसतोय, म्हणजे चांगली रणनीतीने त्यांनी ह्या मॅच जिंकलेत. द ग्रेट मराठा जुचंद्र 3 पैकी 2 मॅच जिंकलेत. एक मॅच मध्ये पराभव हाती आलाय. 4 पॉइंट त्यांच्या खात्यात सुद्धा आहेत आणि त्यांचा नेट रन रेट 0.733 चा बघायला मिळतोय. रॉकस्टार बॉईज टीम 2 पैकी 1 मॅच जिंकले, 1 मॅच पराभव हाती आलाय. पॉइंट्स आहेत 2 आणि नेट रन रेट -0.8 चा बघायला मिळतोय. छत्रपती वॉरियर्स टीम 2 पैकी 2 मॅच पराभवाच्या छायेमध्ये गेलेत, त्यांचा नेट रन रेट -1.5 चा दिसतोय. विहाना सुपर किंग्स 1 मॅच खेळलेत, 1 मॅच मध्ये त्यांच्या हाती पराभव आलाय आणि त्यांचा नेट रन रेट आहे -2.6 चा. हे होतं पॉइंट टेबल बी ग्रुप मधून या स्पर्धेमध्ये उतरणाऱ्या संघाचं. आता मैदानाच्या दिशेने आम्ही वळतोय. दुसरे षटक टाकण्याकरता राज सिंग गोलंदाजी मार्गावर आलाय. समोरच्या इन कडून तो गोलंदाजी करण्याकरता सज्ज राहिलाय. JPL म्हटलं तर प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. आपल्या परिसरातील खेळाडूंना त्यांच्या कलागुणांना वाव देणारी मोठी स्पर्धा. एक मोठं यावेळेस मात्र पहिला चेंडू इथे मात्र अपस्टिकवर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु जास्त बाहेर निघालाय आणि पंचांचा इशारा आलाय. दिस इज वाईड बॉल. या अवांतर धावण्याची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं एक चौकार देखील पाहायला मिळाला, एक षटकार देखील पाहायला मिळाला आणि धावसंख्या 14 आपल्याला बघायला मिळाली आहे. परंतु राज सिंग पहिल्या चेंडूवर थोडासा प्रेशरमध्ये जाणतोय, परंतु प्रेशरला मात्र हँडल करणं ही त्याचा स्वाभाविक खेळ आहे. पुढचा बॉल राजचा आत वळणारा चेंडू होता. स्लोवर वन चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन होतं. थोडेसे उसळी घेणारा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलून दिला. 1 धाव मिळवली. एका धाव्याच्या मदतीनं धाबा झाले आहेत त्या 16 धाबा. 16 रन्स ऑन दी बोर्ड. बिनबाद नाबाद 16 धाबा. चांगली सुरुवात आहे भावेश, असं मला वाटतं. नक्कीच पहिल्याच षटकामध्ये 14 नक्कीच चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. परंतु हितेंद्र पादी हार न मानणारा खेळाडू, त्याच्या आपण भरपूर मॅचेस आपण बघितलेत, 50हून अधिक मालिकावीर ज्याच्या नावावर आहेत आणि खऱ्या तर मात्र जुचेंद्र प्रीमियर लीग मध्ये एक बाईक त्याच्या नावावर आहे. म्हणून काय हा खेळाडू सहजासहजी या आग्री बॉयच्या संघाला मॅच देणार नाहीये ही शंकाच नाहीये. ओ यावेळी मात्र स्टिकवर चेंडू ठेवला होता, थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न, चांगला डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चांगली लाईन अँड लेन आता मात्र सापडली गेली आहे. विथिन सेकंड मध्ये तुम्हाला DRS ची मागणी करावी लागतं. इथे शंका निर्माण झाली होती. त्याच्यानंतर बॅटरला कळलं की वाईड लाईनच्या आतूनच हा चेंडू आहे. हा डॉट बॉल. पुढचा बॉल. ओ हो, जगलिंग करताना दिसलेत या चेंडूवर यष्टीरक्षक. 1 धाव मिळाली. बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता आणि सुदैवाने इथे फलंदाज बचावलेत असंच मी म्हणेन. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्येत बदल झालाय आणि धाबा झाल्यात बिनबाद 17. हा चेंडू तो होता बघा, बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता. 1 2 3 तिसरा प्रयत्न सुद्धा झाला होता. त्या प्रयत्नामध्ये त्यांना यश मिळालं नाही आणि इथे हितेंद्र भोईर स्वतःवर नाराज आहेत. काही चांगली क्लिअरिटी आणि पूर्णतः स्लो मोशन मध्ये दाखवलं जातं JTC TCP लाईव्ह द्वारे. या स्पर्धेला प्रत्येक क्षणचित्र टिपली जात आहेत. तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ओ यावेळी मात्र बॅटची लिडिंग एज घेतली आहे. प्लेड ऑन होण्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चांगलं फील्ड केले गेले. राकेश आणि आपण बघतोय दिवेश, चांगली बॉन्डिंग आतापर्यंत पाहायला मिळते
या 1 ने धावसंख्या पुढे जाते 18 धावसंख्येवर राकेश पोचतोय 4 चेंडूचा सामना केलाय 8 या धावसंख्येचा खेळतोय त्याच्यानंतर दिवेश 6 चेंडूचा सामना केलाय आणि तो 8 या धावसंख्येवर खेळतोय म्हणजे प्रोजेक्ट स्कोर आपण बघतोय 54 वर जाऊ शकतोय परंतु हितेंद्र पाती या संघाचा मास्टर माइंड खेळाडू सहजापदी हार मानणार नाहीये 8 वर खेळत आहेत आणि आतापर्यंत 8 मिनिटं झालेत. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा चेंडू आहे व्हाईट बॉलचा इशारा निरीक्षण केलंय पंच मनोज परेड सरांनी आणि चॅलेंज केलं फिल्डिंग करणाऱ्या टीमने DRS ची मागणी केली आहे. DRS म्हणजेच बघू शकतायत कंट्रोल रूम मध्ये आमचे तिसरे पंच निरीक्षण करण्याकरता या ठिकाणी दाखल होतील. चांगले चांगले क्रिकेटपटू सुद्धा इथे दाखल झालेत. DRS ची मागणी केलंय वाईड करता ही मागणी आहे पंचांचं सॉफ्ट सिग्नल आहे दॅट्स व्हाईट बॉल आणि त्याला चॅलेंज करताना जय श्रीराम जुचंद्र टीमचे खेळाडू दिसत आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं चांगली सजावट आहे भावेश. चोही बाजूने आपण बघितलं तर डगआउट्स मध्ये प्रेक्षक राजा आहेत संघ मालक आहेत आयकॉन खेळाडू आहेत आणि इतर दॅट्स फेअर डिलिव्हरी रिव्ह सक्सेस हा चांगला चेंडू म्हणजेच चॅलेंज सफल झालं. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकावर आहे ती 18 विदाउट लॉस. नक्कीच कौतुक करावं लागेल जुचंद्रच्या मात्र प्रत्येक खेळाडूचं प्रत्येक फॅनचं कारण आपण बघतो इथे मात्र शेवटपर्यंत मॅच बघण्यासाठी आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा राज सिंग राईट आर्म ओव्हर द विकेट नाही 10 ते 15 पर्यंत रनअप घेत असताना दिबे पाडी यावेळी मात्र लॉफ फील्ड डिलिव्हरी होती त्याला मात्र कव्हर क्षेत्रामध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक दूर येतोय फील्ड करतोय आणि तत्पूर्वी एक धाव मिळेल एक पेक्षा जास्त काय धाव मिळणार नाहीये. आता मात्र राज सिंग मात्र चार्जिंग होत असताना पाहायला मिळतोय कारण जय श्रीराम या संघाचे आपण ऑनर बघू शकतोय हृदयनाथ भोईर त्याच्यानंतर जितू 19 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा धावसंख्या झाली ती म्हणजे 19 धावा गडी बाद झालेत आतापर्यंत अजूनही एकही गडी बाद झाला नाहीये. म्हणजेच काय तर आपण बघतोय आतापर्यंत चांगली सुरुवात म्हणावी लागेल. तर दुसऱ्या बाजूला विकेट गेलं नाही ही महत्वाची बाजू आपल्याला बघायला मिळते. अग्रीबॉयच्या संघाच्या माध्यमातून चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी आपल्याला बघायला मिळते. पॉइंट टेबल मध्ये भावेश जर आपण निरीक्षण केलं तर अग्री बॉईज हे त्यांच्या ग्रुपमधून टॉपला आहे कारण त्यांच्या ग्रुपमधून त्यांनी 2 पैकी 2 मॅच जिंकलेल्या आहेत आणि त्यांचा नेट रन रेट सुद्धा खूप चांगला दिसलाय. अग्री बॉईज म्हटलं तर मंगेशजी भोईर गौरवजी म्हात्रे तांडेल हे 2 संघ मालक त्या टीमचे आणि त्यांनी सुद्धा त्यांच्या खेळाडूंना चांगल्या सूचना दिल्यात. खेळाडूंची चांगल्या खेळाडूंची वर्णी त्यांच्या टीम मध्ये लागली आहे. आता तिसरे षटक टाकण्याकरता जय श्रीराम जुचंद्र संघाकडून गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झाले रुपेश गोबारी. एका बाजूला हृदयनाथ भोईर आणि जितेश म्हात्रे यांचं सुद्धा कौतुक असेल. संघ मालक म्हणून मागच्या वर्षी त्यांच्या टीमचा सुद्धा चांगला परफॉर्मन्स झाला होता. नक्कीच रनरअप संघ राहिला होता. यावेळेस मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक फील्ड केलंय आणि तत्पूर्वी चांगला थ्रो बघायला मिळतोय. बॅकअप आहे तिकडे फक्त आणि फक्त एक धाव मिळेल एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. तर मी दिबेचं खास करून कौतुक करेन जिद्दी क्रिकेटर आहे म्हणजेच काय तर हार न मानणारा खेळाडू पाहायला मिळतोय. अगदी शेवटपर्यंत खेळण्याची ताकद ठेवतोय असा क्रिकेटर आपल्याला बघायला मिळतोय. 20 धावा धाव फळकावर 2.1 बॉलच्या समाप्तीनंतर म्हणजेच आता प्रोजेक्टेड स्कोर बद्दल सुद्धा चर्चा व्हायला पाहिजे. 47 धावा बनतील जर ही सरासरी राखली तर. गोलंदाज तयार स्लो बर्बन ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर आहे त्यामुळेच व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव मिळाली अतिरिक्त धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 21 धाबा. लाईन आणि लेंथने गोलंदाजी व्हायला हवी आणि थोडंसंही शफल जरी बॅटर झालं तर मग पंचांना शंका निर्माण होतोय आणि योग्य तो निर्णय ते मैदानाच्या आतून देत आहेत. खूप चांगलं काम आपल्या तिन्ही पंचांनी केलंय. नक्कीच नो डाऊट खूप चांगलं काम पंचांनी केलंय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट नंबर राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी रुपेश गोवारी यावेळी हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न होतोय. पॉमिशिंग स्ट्रोक्स म्हणता येणार नाही. हार्दिक मात्र चेंडूला उचलतील फील्ड करतील तोपर्यंत फेकतील फक्त आणि फक्त एक धाव मिळेल एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. या ठिकाणी आगमन झालं
या स्पर्धेमध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य प्रत्येक वर्षी असतं, पतू पॅकर्स टीमचे संघ मालक आदरणीय कुमार प्रथमेश कन्हैया भोईर, सामाजिक कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेत आणि त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे. ओहो, शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू जातोय सीमा रेषेपार. षटकार की चौकार, शंका आशंका आहे. दॅट्स 6 रन्स मॅक्झिमम सिक्सर. JPL षटकार आलाय. नक्कीच इथे मात्र आपण बघतोय शतरक्षक आपण बघितलं ते म्हणजे बघूया शतरक्षक कोण होते त्या ठिकाणी. हार्दिक हे शतरक्षक होते आणि त्यांची चूक झाली, त्याचा फायदा आता बॅटिंग करणाऱ्या टीमला झालाय. स्कोर मोज ऑन 28. बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी भागीदारी आगरी बॉईज टीमची या ठिकाणी होताना दिसतंय आणि ही भागीदारी जर तोडली नाही तर मग दबाव जय श्रीराम जुचंद्र संघावर येऊ शकतोय. आता आपली गुणवत्ता फार महत्वाची आहे आणि गुणवत्तेबरोबर आपली बुद्धिमत्ता वापरावी लागेल. यावेळी मात्र विकेट्स घ्यावे लागतील. इथे मात्र बॅटची लिडिंग एज घेतली आहे आणि चेंडू मागेला जातोय चेंडू आणि तत्पूर्वी एक कवदा मिळेल. एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये, विकेटसाठी जात आहेत. परंतु इथे मात्र आपण बघितलं मागच्या चेंडूवर षटकार जर झेल गेला असता तर गडी बाद करण्यामध्ये यश आलं असतं, विकेट गेली असती, चेंडू डॉट झाला असता, प्रेशर आगरी बॉयच्या संघावर आला असता. अशा प्रकारे क्रिकेट म्हणजे अनिश्चितचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं शेवटच्या चेंडू पडेपर्यंत. यावेळी मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळलं गेलंय. शतरक्षक आहेत परंतु दर्शक बनून राहतील. चेंडू सीमा रेषा पार षटकाराकरिता. व्हॉट अ स्ट्रोक. ऑफ स्टमर अगोदरच क्रॉस झाले, आणखीन पुढे आले, वाईड लाईनच्या जवळ आले आणि अगदी योग्य शॉट सिलेक्शन सरळ बॅटने केलं होतं बॅटर राकेश वाघमाराने. आणि वाघमारेने मिड विकेटच्या बाहेर या चेंडूला पाठवून दिला. धावसंख्या धावफळकावर 35 धाबा. बिनबाद नाबाद जिंदाबाद अशी भागीदारी दोघांमध्ये झाली आहे. व्हॉट अ टॅलेंट. करंट रन रेट 12.35 पाहायला मिळतोय. 11 मध्ये 17 वर खेळतात दिवेश पाटील. पुढचा बॉल. यावेळेस मात्र साइड ऑफ स्टम चेंडू पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा आला. डिफेन्स व्हाईट बॉल. अवांतर धावने प्रेशर थोडासा वाढला गेलाय. इथे मात्र चांगली लाईनत लेंथने तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल, विकेट्स घ्याव्या लागतील. पण दुसऱ्या बाजूला जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेस मात्र तेच दिशा लाईन अँड लेंथ पाहायला मिळते. लागोपाठचे 2 चेंडू आतापर्यंत वाईट हाताळलेत. व्हाईट बॉलने धावसंख्या पोहोचली ते 37 वर. षटकार आल्यानंतर हा दबाव आलाय. या दबावामधून त्याला बाहेर पडावं लागेल. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 18 धावा खर्च केल्यात रुपेश गोवारी या खेळाडूने. हा डकआउट दाखवलं जात आहे आगरी बॉईज टीमचा. दोन्ही टीमचे डकआउट दाखवलं जातील. जय श्रीराम जुचंद्र टीमच्या डकआउट्स मध्ये सुद्धा काय हालचाली आहेत त्याचं निरीक्षण आपण करणार आहोत थोड्याच वेळात. लेग स्टंपच्या बाहेर वळणारा बॉल. ऑफ स्टंपर सफल झाला. बॅटर पाठवले लॉंग लेग रिझन मध्ये. 1 नाही 2 नाही 3 नाही, धावा मिळतील 4. आलाय JPL चौकार. नक्कीच खूप चांगला स्ट्रोक्स खेळला गेला. जिथे मात्र फिल्डरच नव्हते तिकडे आणि त्याच दिशेने राकेश वाघमारे याने मात्र स्ट्रोक्स खेळला गेलाय. बॉडी बॅलन्स देखील खूप चांगला पाहायला मिळाला. रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे चेंडूला खेळला गेला. खूप चांगला कॅमेरा वर्क GTC आणि TCB. थँक्यू. चला आता फक्त 5 मिनिटं आहे हे चौथं षटक टाकण्याकरता. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 41 धाबा. ह्या इनिंगची वॅगन वेल जर आपण बघितली तर ऑन साईडला जास्त फटकेबाजी झालंय, ऑफ साईडला थोड्याफार प्रमाणात झाली आहे. जी लाल रेषा आहे ती चौकार दाखवत आहे आणि निळ्या रंगाची जी रेषा आहे, जांभळ्या रंगाची जी रेषा आहे ती दुहेरी आणि तिहेरी धाबा दर्शवत आहे. त्याचबरोबर आपण हिरव्या रंगाचे रेषा सुद्धा बघतोय. एकेरी दुहेरी धावसंख्येला महत्व दिलं जातं हे सुद्धा आपण पाहू शकतात. आणि ही जी पिवळ्या रंगाची जी रेषा आहे ते षटकार दर्शवतोय. या इनिंग मध्ये किती षटकार आले त्या षटकारांची सुद्धा चर्चा होईल. धावसंख्या धावफलकावर 41, 3 गडी बाद. 19 धावसंख्येवर खेळत आहेत राकेश वाघमारे आणि दुसऱ्या बाजूला दिवेश पाटील 17 वर खेळत आहेत. हा डगआउट्स आहे बघा. डगआउट्स मध्ये थोडीशी शांतता आहे. बरेचसे प्रेक्षक राजा आहेत आणि आपले काही मान्यवर सुद्धा त्या ठिकाणी बसलेले आहेत. धनेश्वर पाटील तिथे एन्जॉय करतायत. विनंती करेन धनु पाटील साहेबांना आपण अतिथी कक्षामध्ये या.
धनुभाई त्यांच्यावर नजर गेली. नेहमीच चांगला सपोर्टचा असतो या परिसरामध्ये. सर्वांनाच प्रत्येकांना मान सन्मान देण्याचं काम त्यांनी केलंय, आवाज देण्याचं काम ते नेहमीच करत असतात आणि त्या व्यक्तींना आपण तिथे पाहिलं. 3 षटकांमध्ये 41 धाबा, धावगती अगदी योग्य आहे. विकेट अजून मिळाली नाही फिल्डिंग करणाऱ्या टीमला आणि ही थोडीशी नाजूक बाजी असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमची. तर नक्कीच इथे मात्र गोलंदाजी मार्कवर यंग टॅलेंट म्हणजेच महेंद्र या या मात्र गोलंदाजाला आणलं गेलंय. एक बुमराह स्टाईलने त्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तो कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. पहिला चेंडू दिशा बरकटल्या चेंडू स्विचच्या माध्यमातून चौकार गर्दी पाहतोय. सुंदर सुंदर फटकेबाजी, स्विचिटचा फटका पाहायला मिळाला. पाहिलं क्षेत्ररक्षक थोडेसे वर आहेत आणि फायदा कुठे होऊ शकतोय तर स्क्वेरीज थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडूला जर आपण खेळलं तर तो फायदा होऊ शकतोय आणि तेच काम केलं. स्विचिट पद्धतीनं या 4 धाव मिळतील बॅटरला. धावसंख्या पोहोचली 45 वर. स्कोर मोज ऑन 45. दबाव दडपण वाढत चाललंय. जय श्रीराम जुचंद्र या टीमवर. हितेंद्र भोईर काहीतरी विचार करतायत. तंत्र आणि मंत्र हे क्रिकेटमध्ये पाहिजेच. आता प्रोजेक्टेड स्कोर 72 पर्यंत दाखवतोय. दोन्ही बॅटर अगदी आरामात धावा बनवत आहेत. म्हणजे सध्या या खेळपट्टीचे ते महाराज बनलेत आणि म्हणतात ना की सत्ता ही सध्या फलंदाजाची आहे आणि सत्ता ही जर वेळेनुसार बदलली नाही ना तर तिचं रूपांतर हे हुकुमशाहीमध्ये होऊ शकतं. इथे हुकुमशाही फलंदाजी करणाऱ्या टीमची. बघूया आता या षटकामध्ये अजून किती धाबा येतील. चौकार तर पहिल्या चेंडूवर आलाय भावेश. नक्कीच चौकार आलाय. मात्र इथे मात्र कॅच प्राईज लागले होत आहे. सुधा मन्ना यांच्याकडनं रवी राकेश वाघमारे याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी 250 रुपयाचा कॅच प्राईज देण्यात येते. गोलंदाज महेंद्र तयार. महेंद्र गोवारी आता चांगला चेंडू टाकला गेलाय. कोळवटापादा चेंडू होता. फक्त हलक्या हाताने मनगटाच्या मदतीनं सलेम डाऊन क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. 1 धाव पळून पूर्ण केली. धाव संख्या 46 विदाउट लॉस. नक्कीच चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर चौकार, त्याच्यानंतर एक चिकीत सिंगल घेतली आहे आणि राकेश वाघमारे या खेळाडू मात्र आणला गेला स्ट्राईकवर. तो आतापर्यंत 7 चेंडूचा सामना केला आणि 19 या धावसंख्येवर खेळतोय आणि त्याला दिवेश पाटील खूप म्हणजे खूप चांगली साथ देतोय. 13 चेंडूचा सामना केला आणि 22 या धावसंख्येत तो खेळतोय. चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या विकेटसाठी. परंतु विकेट्स आतापर्यंत आले नाही. या विकेटसाठी नक्कीच जातील महेंद्र. एक उभरता सितारा विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. बघूया अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूमध्ये एखाद्या विकेट्स घेतील का आणि ब्रेक थ्रू आपल्या संघाला मात्र मिळवून देतील का. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू हाताळण्यासाठी या मात्र ऑफस्टमर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. चेंडूला अनसाईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु बीट झालाय. चांगला बॉल गोलंदाज महेंद्र गोवारी या गोलंदाजाचा. 3 बॉल मध्ये त्यांनी खर्च केल्यात 5 धाबा. 46 वर. एकही गडी बाद झाला नाही. संयम पाहिजे इथे. संयम राखला ना तर मग तुम्ही पुढे जाऊ शकताय. संयम तुमच्याकडे असेल तर विजय तुमचा होऊ शकतो. डाऊन द लेग थोडासा बाहेर निघणारा बॉल. वेगाने चेंडू जातोय सीमा रेषेपार. मिळतील धाबा 4 आणि या बॉलवर आलाय हा चौकार. बघू शकतो आपलं रिप्ले मध्ये कशा प्रकारे चेंडू मात्र खेळला गेलाय. बॅटची लिडिंग एज लागली होती आणि अशा प्रकारे आपण बघतो केवळ मात्र होते तिकडे. त्यांच्याकडे झाले थोडीशी चुकी. चेंडू थोडासा उसळी घेतला आणि त्यांना बीट करत चेंडू चौकारापर्यंत गेलाय. बावीस आता काम 50 बन गया. कारण 3.4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 50 धाबा झालेत. 50 धाबा आगरी बॉयज टीमच्या. त्यांच्या खेम्यामध्ये खुशीचं वातावरण. बघा टाळ्या वाजतायत. काही युवक सुद्धा आहेत. लहान मुलं सुद्धा या स्पर्धेला पाहण्याकरता आलेत. खूप एन्जॉयमेंट आहे. राकेश वाघमारे आणि दोघांमध्ये झालेली पार्टनरशिप. नक्कीच चेअरअप केलं जातं. यावेळी मात्र चप करण्याचा प्रयत्न. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. जर हिट झाली असती तर विकेट आला असता. ब्रेक थ्रू मिळून दिला असता. परंतु डायरेक्ट हिटचा कुठल्याही प्रकारे प्रयत्न झाला नाही. या धावसंख्या 51 धावा. चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी. शेवटचा चेंडू. या षटकामध्ये आपण चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतोय परंतु कौतुक करावं लागेल दोन्ही बॅटर्सचं.
शेवटचा बॉल. ओहो, फ्लिक केलाय ऑन साईडला, फुल पिच बॉलला. खाऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक येतोय. थ्रो करण्याआधी 2 धावा सहजगत्या पूर्ण केल्यात बॅटरने. आणि पहिल्या 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा धावपळकावर लागल्या जात आहेत. त्या बिनबाद, नाबाद, जिंदाबाद 53 धाबा, 53 विदाउट लॉस. 24 चेंडूंमध्ये 53 धावांची भागीदारी. दिवेश पाटील यांचं कॉन्ट्रीब्युशन जर आपण पाहिलं तर 14 मध्ये 24 त्याने बनवलेत. राकेश वाघमारे या खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन आपण बघतोय, 10 मध्ये 24 धाबा त्याने सुद्धा बनवलेत. म्हणजेच अशी भागीदारी झाल्यानंतर टीम वरचढपणा दाखवू शकतो. आणि हे नेमकं शक्य का झालंय? आत्मविश्वास नावाचा मित्र त्यांच्याकडे आलाय. आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल ना, तर अपयश नावाचा शत्रू कधीच शिरकाव करणार नाही. आत्मविश्वास पाहिजे. आता आत्मविश्वास मिळवेल काय? जय श्रीराम जुचंद्र हा संघ. नक्कीच आपण बघतो दिवेश पाटील यांनी शेवटचा चेंडू बघा, काय अप्रतिम चेंडू केला. ब्लॅक क्लिपला थोडंसं खाली केलं आणि आपण बघितलं इथे मात्र मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 धावा प्राप्त केल्यात. जर दुसरा केलेला असता तर मोठ्या फटक्यासाठी गेला असता, तिथे मात्र विकेट गमावली असती. परंतु बघा, हा खेळाडू असा आहे जो की शेवटपर्यंत टिकून खेळण्याचा प्रयत्न करतोय. स्वतःला मात्र सिद्ध करत असताना याने भरपूर मॅचेस दत्ताळी संघाला मात्र जिंकून दिले आहेत. असा मात्र नामचीन खेळाडू आतापर्यंत बघायला मिळतोय. अगदी बरोबर. आपण टॉसची सुद्धा एका बाजूला चर्चा करणार आहोत. टॉस करण्याकरता या रॉकस्टार बॉईज आणि विहाना सुपर किंग्स दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये या. 5व्या षटकाचा सुरू होतोय. ते संपण्याआधी आपण टॉस बॉक्स मध्ये इथे उपस्थित राहा. विहाना सुपर किंग्स संघ मालक म्हणून आदरणीय रोहन कुंजबिहारी पाटील साहेबांचा चांगला सपोर्ट राहिलाय या स्पर्धेकरता सुद्धा. आणि दुसऱ्या बाजूला रॉकस्टार बॉईज सुदान अण्णा आणि संतोष बांडवळकर हे 2 संघ मालक आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल, हे षटक संपण्याआधी आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थिती दर्शवा. पुढील होणारा मॅच तुम्हा दोघांमध्ये या मैदानावर आपल्याला पाहायला मिळेल. वळूया मॅचच्या दिशेने. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धाबा. शेवटचं षटक टाकण्याकरता राज सिंग आलाय. अधिराज्य गाजवलंय फलंदाजी करणाऱ्या टीमने. तर नक्कीच राज सिंग याने मात्र कालच्या दिवशी मात्र खूप चांगलं प्रदर्शन त्याने दाखवलं होतं. परंतु या शेवटच्या स्लॉगवरच्या षटकामध्ये इथे मात्र चांगलं शत्रक्षण शैलू मार्फत पाहायला मिळतं. 1 धावाचं रूपांतर डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलंय. दुहेरी धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचते 55 धावसंख्येवर. पहिल्या चेंडूवर आल्या 2 धावा. डोकेदुखी ठरले ही भागीदारी. आणि प्रोजेक्टेड स्कोअर सुद्धा कदाचित वाढू शकतोय. 66 पर्यंत धावा जाऊ शकतायत. 2 धावांची मदत मिळाली. 55 धावा झाल्यात. आता बॅटर तर चौकार आणि षटकारांकरताच डील करण्याच्या तयारीत असतील. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल. बघूया काय घडलंय. ऑन साइडला मिड विकेटच्या दिशेने चेंडू आलाय. 1 धाव मिळाली. दुसऱ्या धाबे करता बॅटर धावतायत. थ्रो येण्याआधी या 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. आणि बिमर आहे की नाही हे चेक केलं जाईल. तिसरे पंच या ठिकाणी येतील. 2 धाव पळून पूर्ण केलेत. तिसरे पंच ललित भोईर सर या ठिकाणी कंट्रोल रूम मध्ये येत आहेत. अंपायर्स कॉल. आणि विरल नायर सर अतिशय चांगले पंच म्हणून प्रसिद्ध आहेत. मोठमोठ्या स्पर्धा पालघर, बोईसर, तारापूर, चिंचणी, सफाळे आणि या वसई तालुक्यात देखील शंका निर्माण झाली तर आपल्याकडे DRS आहे. कारण यूट्यूब वाहिन्या जशा सुरू झाल्यात ना, तो फायदा प्रत्येकाला झालाय. 14 फेब्रुवारी 2005 साली पहिली यूट्यूब वाहिनी सुरू झाली. दॅट्स नो बॉल. बीमर फ्री हिट. या 3 धाबांच्या मदतीनं धावा झाल्या आहेत त्या 58 धाबा. फ्री हिट बद्दल काय प्रतिक्रिया असतील तुझ्या? नक्कीच आता मात्र फ्री हिटचा चेंडू मुक्त फटका खेळण्याची संधी आता मात्र आहे. मग या चेंडूवर तुम्ही रनआउटच्या स्वरूपात विकेट जाऊ शकता. झेल गेला तर नक्कीच विकेट मात्र ग्राही धरली जाणार नाहीये. आणि मुक्त फटका खेळण्याची मात्र मुभा आहे. या मुक्त फटक्यावर किती धावा मिळाल्या जातील हे देखील पाहणं गरजेचं असेल. स्ट्रायकरकडे राकेश वाघमारे स्ट्रायकरकडे पाहायला मिळत आहेत. यावेळेस मात्र ऑप्स्टंपासून थोडाफार दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि चेंडू मिस केलाय. डॉटच्या स्वरूपात चेंडू पाहायला मिळतोय.
फ्री हिटचा फायदा घेता आला नाही बॅटरला. 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 58 धाबा. अजूनही या षटकामध्ये 4 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या डावाचे. हाफ ट्रॅकर थोडासा ऑफ स्टंपर शफल झालाय. बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवून दिलाय. लॉंग लेगचा शतरक्षक नव्हता आणि त्यामुळेच फाईन लेगचा शतरक्षक घेऊन चेंडू उचलण्याआधी बॅटर पूर्ण करतायत 2 धाबा. लेग बाईचा सुद्धा इशारा आलात म्हणजेच 1 धावबा सुद्धा होत आहेत. राकेश वाघमारे या खेळाडूला परत जावं लागतंय परंतु मागच्या मॅच पासून त्याची बॅट अगदी चांगलं काम करतोय. इथे सुद्धा तो 28 धाबा करून बाद झालाय. स्कोर इज 59. धावसंख्या धावफलकावर 60 धाबा. 1 गडी बाद 60. तिसरी धाव घेता घेता फलंदाज बाद झालाय. नवीन बॅटर आता रवी डवला. बॅटिंग क्रीज वर तो दिसेल. अगदी हेअरस्टाईल त्याचे बदलले. करण अंबाला असा उल्लेख केला बऱ्याच जणांनी त्याचा आणि जसा उल्लेख केला तसा तो स्टँड मधून सुद्धा उभा राहिला होता. करण अंबाला अँडर रसल रंगरंगोटी आपल्या केसांची केलंय. कामगिरी सुद्धा तितकीच सरस झाली आहे खेळाडूची. असं मी म्हणत नाही की कामगिरी झाली नाही. गोलंदाजी फलंदाजीमध्ये त्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केले. नक्कीच चौथ्या पर्वामध्ये देखील त्याचा चांगला परफॉर्मन्स राहिला होता. यावेळेस पुन्हा एकदा राजसिंग यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केलाय. इथे मात्र शतक आहेत परंतु दर्शक बनून राहतील. चेंडू सीमारेषा पार. दिवेश पाटीलच्या बॅटमधनं येतो षटकार. कमालीचं प्रदर्शन. मागच्या मॅच मध्ये सुद्धा हिरो होता दिवेश पाटील आणि आता सुद्धा तो हिरो बनतोय. फुल टॉस बॉल होता. सरळ बॅटने टावरिंग सिक्सर ठोकलाय. धावसंख्या पोहोचली 66 वर. 66 पवन. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज तयार. फुल टॉस बॉल. चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडू खाली. मिड विकेट क्षेत्रामध्ये त्याच्याकडून चूक झाली आणि याच बरोबर फलंदाजाला 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 2 ने पुढे गेलं. यास पुन्हा एकदा चेक केलं जाईल. हाईट्स बिमर करता DRS. पाहूया तिसरं पंच कंट्रोल रूम मध्ये येतील पाहणी करतील. हल्ली असंच आपल्याला जास्त पाहायला मिळतोय. म्हणूनच मी उल्लेख केला होता पहिल्या दिवशी. माणसाने माणसांवर टाकलेला विश्वास जेव्हा तुटला तेव्हा दरवाजाचा जन्म झाला. त्या विश्वासावर सुद्धा आघात झाला तेव्हा कुलपाचा जन्म झाला. कुणाचाच कुणावर विश्वास नाही राहिला तेव्हा CCTVचा जन्म झाला. दॅट्स अ फेअर डिलिव्हरी. आणि क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे. दोन्ही टीमचा एकमेकांवर जेव्हा विश्वास उडतो तेव्हा पंचांचा जन्म झाला. दोन्ही टीम विचार करतायत की पंचांकडून काही चूक झाली असेल तर म्हणून हा त्यावेळेला DRS चा जन्म झालाय. धावसंख्या धावफलकावर 68. शेवटचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा राजसिंग. यावेळेस मात्र हुकच्या पद्धतीने चेंडूला खेळला गेलाय. शतरक्षक नाही आहे तिकडे. चेंडू प्रस्थान करतोय सीमारेषा पार. चौकारा करता शेवटच्या चेंडूवर देखील आलाय चौकार. या 4 धावेने धावसंख्या पाहायला मिळते 72 धावा आणि 63 धावांचं टार्गेट असेल. 63 धावांचं टार्गेट असेल. सध्या दिवेश पाटील याला दाखवलं गेलं. चौकार खेचले 3, षटकार खेचले 2. स्ट्राईक रेट आहे 211चा आणि 17 चेंडूंमध्ये 36 धावा बनवलेत. 72 धावा स्कोअरबोर्डवर बनलेत. 73 धावसंख्येचं टार्गेट असेल. टॉस करण्याकरता दोन्ही टीमचे कॅप्टन या. एका बाजूला रॉकस्टार बॉईज आणि दुसऱ्या बाजूला विहाना सुपर किंग. दोन्ही टीमला आपण पाहणार आहोत. रॉकस्टार बॉईज टीमने 2 पैकी 1 मॅच जिंकलाय. 1 मॅच मध्ये त्यांच्या हाती पराभव आलाय तर विहाना सुपर किंग एकच मॅच खेळलाय आणि अतितटीच्या त्या मॅच मध्ये त्यांच्या हाती सुद्धा पराभव आलाय. अतिथी कक्षामधून आपले मान्यवर टॉस बॉक्सच्या दिशेने येताना दिसतील. प्रथमेश भोईर आहेत या ठिकाणी. तत्पूर्वी तुषार गावडे सर आहेत. साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. तुषारजी गावडे सर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेत.
पुन्हा आता कुणाल JPL आणि जुचंद्र प्रीमियर लीग या टॉस मध्ये आहे. जुगल ओके, कॉलिंग कोण करते आता? जुगल करतायत. JPL असा आवाज होता. जुचंद्र प्रीमियर लीग असं आलं. तुषारचे आपण थांबायचं आहे थोडंसं. दोन्ही टीमच्या कॅप्टनला शुभेच्छा द्या. कुणाल टॉस जिंकलाय, मॅच जिंकण्याकरता आज काय तयारी आहे? डिसिजन काय? डिसिजन फिल्डिंग येणार. समोरची टीम नव्यानेच दाखल झालंय, 2 पैकी 1 मॅच ते जिंकले. तिला नमवण्याकरता तयारी कशी केली? तयारी आज केले, प्लॅन केलाय, बघू सक्सेसफुल होते का. चांगला मॅच होईल हा? नक्कीच. तुम्हाला शुभेच्छा. रॉकस्टार बॉईज टॉस हरलेत. जिंकला असता तर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील? आम्हाला पण क्षेत्ररक्षणच घ्यायचं होतं. बॅटिंग करायचं आहे. संतोष भांडवळकर, सुधान अण्णा यांच्याकडून काय सूचना मिळाल्यात या मॅच करता? महत्वपूर्ण मॅच असेल हा. काय नाही, त्यांचं एवढंच बोलणं आहे की तुम्ही 100% द्या, सर्वांनी चांगलं केला. तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील. दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जुडले होते. टॉस झालाय, टॉस जिंकलाय तो बिहाना सुपर किंगचे कॅप्टन कुणाल पाटील याने, आणि निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जाते रॉकस्टार बॉईज चंद्रपाडा या टीमला. आमच्यासोबत आहेत तुषार गावडे सर, एक अतिशय चांगले सूत्रसंचालक, समालोचक आणि मॅनेजमेंटचे चांगली सूत्र नेहमीच हाताळताना ते दिसलेत. त्यांच्या प्रतिक्रिया या JPL बद्दल आपण जाणून घेऊया. JPLचं हे 5वं पर्व आहे. पहिल्या पर्वापासून या स्पर्धेला पाहतायत, परंतु आता काय बदलाव आहेत आणि काय अपेक्षा आहे, आणखीन काय बदलाव व्हायला पाहिजेत? कारण हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे आपल्या खेळाडूंना. प्रथमतः आयोजकांचे हार्दिक आभार व्यक्त करतोय. सूचना अशा प्रकारची आहे की कोणती प्रीमियर लीग म्हटली तर प्रत्येक टीम ह्या प्रत्येक टीमच्या समोर खेळली पाहिजे, त्यात ती प्रीमियर लीग होऊ शकते. नाहीतर एका वेळेला ही नॉकआउट स्पर्धा होईल. तुम्ही जेव्हा 4-4चा ग्रुप करता किंवा पूल 1 पूल 2 खेळता तेव्हा ती प्रीमियर लीग होऊ शकत नाही आहे. ॲज पर म्हणजे त्याचं डेफिनेशन असं जर म्हटलं, कोणत्या प्रीमियर लीगचं डेफिनेशन असं असतं, आपण वेळेला महत्त्व देतो, आपल्याकडे कमी वेळ असतो, पैशांची थोडी चणचण असते. निश्चित त्या गोष्टी मला मान्य आहेत. पण जेव्हा प्रीमियर लीग आपण जेव्हा म्हणतो ती प्रत्येक टीमच्या अपोज खेळली पाहिजेत. कारण असं होतं कधी कधी बॅड लकने 4ही संघ एका चांगल्या ग्रुपमध्ये जातात आणि काही ढेपाळलेले संघ दुसऱ्या ग्रुपमध्ये जातात. मी असं म्हणत नाही ढेपाळलेले, पण लक फॅक्टर महत्त्वाचा असतो. पण जेव्हा तुम्ही एकमेकाच्या समोर प्रत्येक टीम खेळेल तेव्हा तुमचा दर्जा हा निश्चित खूप वरच्या लेवलला असेल. आणि एक मॅनेजिंग कमिटी असायला हवी. मी बघतोय प्रीमियर लीग भरवणं खूप सोपं काम नाही आहे. निश्चितच केव्हाही ते कठीणच काम आहे, कोणती स्पर्धा असू दे. पण काही निवडक चेहरे दिसतात, ते ऑर्गनाईज करतात. म्हणजे प्रथमेश असेल किंवा मनीष असेल किंवा त्याचे जे बडे सहकारी असतील. पण मी जे गावातील तरुण खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे, तुम्ही फक्त स्पर्धा भरवावी हा उद्देश न ठेवता त्या स्पर्धेसाठी आपली तरी काहीतरी मेहनत असावी. आणि निश्चितच ज्या स्पर्धा, आणि आणखी एक अजून थोडी सूचना मी जास्त अशासाठी करतोय, कोणतीही जी आता तुम्ही बाईक ठेवलेली आहे ती बाईक एका प्रतिष्ठित खेळाडूला नसावी, ती एमर्जंट प्लेअरला असावी. कारण तुम्ही जर तुमच्यामध्ये काही कर्तृत्व घडवायचं असेल तर हे निश्चित त्यासाठी निमित्त असू शकतं. आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे बदल करत राहाल त्या स्पर्धेला अजूनही खूप महत्त्व येईल. आणि पुन्हा एकदा आयोजकांचा हार्दिक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. थँक्यू. चंडू पडण्यात एक प्रश्न असेल. उन्नती संजय पाटील, कालच्या दिवसामध्ये अंडर-17 वेस्ट झोन मुंबई चॅम्पियन ट्रॉफी होती आणि त्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सौराष्ट्र संघाविरुद्ध तिचं प्रदर्शन खूप चांगलं झालंय. म्हणजे आता ती प्रगती करतोय. तिच्या पुढील वाटचाली करता तुम्ही काय म्हणाल? निश्चितच खूप चांगली कामगिरी करते उन्नती संजय पाटील. मी काल पण त्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतलेला आहे. अंडर-17च्या वुमेन्स सौराष्ट्र विरुद्ध चांगले बोल्ड केलेले आहे, चांगले बॅट केलेले आहे. पण संयम आणि कठोर मेहनत, जर तुम्हाला त्या लेवलला खेळायचं असेल तर निश्चितच आपला सांगितलेला प्रशिक्षक आणि आपले वडील किंवा त्यांचे आपले जे मार्गदर्शक त्यांच्या सूचना तंतोतंत पाळल्या गेल्या. ऑल द बेस्ट उन्नती, तुझ्या पुढील उन्नतीसाठी. थँक्यू सो मच तुषारजी गावडे सर. आपण ओळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तुषारजी सोनावणे त्या ठिकाणी जोडले जातात. मॅचला सुरुवात, पहिला बॉल फटका इथे फसलाय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक पुढे आले आणि पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप झाले. भावे जोगले जीवनदान या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय. हवेत उडाला बॉल, उंची जास्त गाठली, लांबी कमी, आणि तिकडे जर पाहिले गेलं तर क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचले होते. शेवटच्या क्षणाला कॅच ड्रॉप. पहिलाच बॉल विकेट जाण्याची दाट शक्यता होती, परंतु सिंगल धाव परिपूर्ण या बॉलवरती प्राप्त केली जाईल.
पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू हाताळला गेला होता विनीत जाधवच्या माध्यमातून. झेलची संधी आली होती परंतु झेल हा घेऊच शकले नाहीये. शतरक्षक चांगला प्रयत्न केला होता मात्र शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू मात्र त्यांच्या हातातून निसटला गेला. आता मात्र हितेंद्र पाती ज्याच्या नावावर 50हून अधिक मालिकावीर आहेत असा नामचीन खेळाडू आपल्याला स्ट्राईकवर पाहायला मिळतोय. परंतु हे देखील विसरून चालणार नाही. जुचेंद्र प्रीमियर लीग मध्ये देखील एक बाईक त्याच्या नावावर आहे. राऊंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी फज्ज होत असताना यावेळी मात्र खूप चांगला स्ट्रोक्स खेळला गेलाय. शतरक्षक चेंडूचा पाठला करतायत आणि इथे मात्र वन बॉल फ्री चेंडूला कलेक्ट केलं गेलंय. चांगला थ्रो केला गेलाय. 2 धावा काही रोखू शकत नाही या 2 धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 3 या धावसंख्येवर. चांगला स्ट्रोक्स खेळला गेला होता हितेंद्र पातीच्या माध्यमातून परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. विनीत जाधव एक जबरदस्त गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे. नेहमीच पत्तू पॅकरच्या संघाकडे ते खेळत असतात परंतु आज अग्रीबॉयच्या संघामध्ये त्याची वर्णी लागली आहे जुचेंद्र प्रीमियर लीग मध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये त्याला आमंत्रित केलंय. कदापि काहीतरी आखणी आखली या मॅच मध्ये. चांगला फटका इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. डाऊन दी बॉल टिपलाय झेल. आखणी आखली होती ट्रॅप होता आणि त्या जाळ्यामध्ये अडकलेत हितेंद्र भोईर पाती. महत्वाचा धक्का लागला टीम जय श्रीराम या संघाला. फलंदाज बाद. नक्कीच हितेंद्र पातीसारखा एक अष्टपैलू खेळाडू तंबूच्या आफराला थोडाफार नाराज त्यांचा खेमा पाहायला मिळतोय परंतु अजूनही मॅच संपली नाहीये कारण मी अजून जिंकलो नाहीये असं मात्र जय श्रीराम या संघाचे प्रत्येक खेळाडू याला मात्र दाखवावं लागेल. दमखम दाखवावं लागेल. आपल्या गुणवत्ता मात्र सिद्ध करायची असेल तर ही मॅच मध्ये भरपूर काही सांगून जाईल कारण ही महत्वाची मॅच आहे. एका बाजूला अग्री बॉयज आपण संघ पाहतोय 2 पॉइंट्स 2 मॅचेस त्याने खेळलेत आणि दोन्ही मॅचेस त्याने जिंकल्यात. तर दुसऱ्या बाजूला जय श्रीराम हा देखील एक चांगला संघ म्हणून ओळखला गेला आहे परंतु या मॅच मध्ये 73 धावा चेस होऊ शकतात यासाठी मात्र मेहनत कष्ट करावे लागतील. पार्टिसिपी द सिनेमॅटिक पिक्चर आणि पंचांच्या भूमिकेमध्ये 3 पंच आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सरशिप केला टी शर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त टेलिकास्ट JTC आणि TCBच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून 3 बॉल सायकल कंप्लीट झाल्या. 3 धावा धावफटकावरती लागल्यात. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाठलाग मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 73 धावेंचा होतोय. 27 बॉल आणि 70 धावेंचं समीकरण. विनीत जाधव यापुढचा बॉल पटका पुन्हा एकदा फसला गेलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे इथे. साधा सोपा आणि सरळ झेल ड्रॉप केलेला आहे. कॅचेस विन द मॅचेस. पहिल्या बॉलवरती कॅच उडाला होता आणि हा पहा ऍक्शन रिप्ले. चौथ्या बॉलवरती झेल उडाला होता. राज सिंगचा एक आक्रमकतेचा सितारा विस्फोटक आणि विध्वंसक फलंदाज आणि त्याची झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप केले. नक्कीच हा झेल व्हायला पाहिजे होता. मग तू राज सिंग एक अष्टपैलू खेळाडू आहे त्याला जीवनदान दिले. तो कितपत फायदा उचलेल हे देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. तर दुसऱ्या बाजूला भावेश जोगळे एक आक्रमक रूप तो देखील खेळू शकतोय. फटके मारावे लागतील. मोठे फटकेसाठी जावं लागेल. यावेळी आडव्या बॅटने ऑफस्टमवर चेंडू होता. थोडाफार लांब ठेवण्याचा प्रयत्न आणि चेंडू डॉटच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. आलाय चेंडू डॉटच्या स्वरूपात आतापर्यंत. चांगलं षटक राहिले. सुरुवात तर चांगली झाली. आतापर्यंत 5 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 4 धावा धाफडकावरती लागल्यात. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 73चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करत असताना टीम जय श्रीराम या संघाला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहात. विनीतने जबरदस्त गोलंदाजी केले. पहिल्या बॉलवरती सिंगल डबल. दुसऱ्या बॉलवरती विकेट सिंगल. 5वा बॉल डॉट. आता हा 6वा शेवटचा अंतिम बॉल. यावेळेस मात्र चेंडू वाईट चेंडू हाताळला गेलाय आणि मात्र कुठे ना कुठे लाईन अँड लेंथ विसरल्या की काय विनीत जाधव या अवंतर धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते. 5 धावसंख्येवर बघा चौकार षटकार येणं फार गरजेचं आहे आणि तो प्रयत्न करतायत भावेश जोगळे. शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी मात्र इथे मात्र इनफिल्डच्या वरून चेंडूला खेळला गेलाय. चेंडू निघून जातोय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकाराकरिता आलाय. शेवटच्या चेंडूवर चौकार. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. यासाठी खास ओळख आहे भावेशची.
मोठमोठे फटके त्याच्या बॅटमधून नेहमीच आपण बघता ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल आणि चांगला फटका एक्झिक्यूट केला. शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक त्याला बीट करत असताना अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार आलाय. पहिल्या ओव्हरचा गिल कंप्लीट झालाय. 73चा पाठलाग करत असताना 9 धावा फटकावरती बनल्या गेल्यात. 1 गण्याच्या मोबदल्यामध्ये 24 बॉलमध्ये 64 करायच्यात. भावेश जोगले काहीतरी कानमंत्र देतो. राज सिंगला कशा पद्धतीने धावा मैदानाच्या मध्ये कंप्लीट करायच्या आहेत. या मैदानावरती कुठलीही धावसंख्या एक सेफ टोटल म्हणू शकत नाही आहेत. मोठमोठ्या धावा देखील चेस झाल्यात. रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा आहे. थोडं का होईना मैदानाच्या मध्ये अगदी जर पाहिले गेले तर धावा बनवण्यासाठी तपलीक होईल. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर हवेचा वेग मंदावला गेलाय. कुठल्या प्रकारचा हवेचा वेग नाही आहे. तुम्हाला टायमिंग सहित बॉलला अगदी मिड ऑफ द बॅटने फेकून द्यावं लागेल मैदानाच्या पलीकडे. 24 बॉल 64 धाव्यांचं समीकरण. भावेश जोगले आतापर्यंत 3 बॉलमध्ये 5 धावा त्यांनी केल्यात. राज सिंगला आपण बघतायत आतापर्यंत 1 बॉलमध्ये 1 धाव. आता षटक क्रमांक 2 ची जिम्मेदारी सोपवली गेली ती म्हणजेच अजय या गोलंदाजावरती. चला जास्तचा वेळ खर्च होणार नाही याची देखील दखल द्या फिल्डिंग करणारी टीम आगरी बॉईज. आपण घ्यायचे पहिला बॉल. गोलंदाज तयार. पहिला बॉल. यावेळेस मात्र नो चेंडू हाताळला गेलाय. पहिला चेंडू हाताळत असताना पंचाचा इशारा आलाय. दिस इज नो बॉल ऑल स्टेप आपल्याला बघायला मिळतंय अजय या गोलंदाजाची. आणि नो चेंडूचा इशारा आलाय म्हणजेच काय पुढचा चेंडू फ्री हिट येतोय आणि फ्री हिटच्या चेंडूवर किती धावा येतील हे देखील पाहावं लागेल. थोडाफार नाराज खेमा पाहायला मिळतोय आगरी बॉईजच्या संघाचा. कारण पहिला चेंडू नो हाताळला गेलाय. कुठे ना कुठे मुभा दिले गेले आहे ते म्हणजे जय श्रीराम या संघाला. फ्री हिटचा चेंडू भावेश साडी. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न ऑप्टिकवर चेंडू होता. इथे मात्र झेल घेतला गेला परंतु विकेट मिळणार नाहीये. नो चेंडू होता आणि फ्री हिटचा चेंडू मला तर वाटतं मिस झालाय असंच म्हणावं लागेल. 1 धावसंख्या पुढे जाते. 12 या धावसंख्येवर दुसरा षटक मार्गस्थ आहे. अजय पालफरका गोलंदाज बघायला मिळतोय. पहिले षटक विनीत जाधव याने हाताळलं आणि त्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याने हाताळली गेली आहे. त्याच्या माध्यमातून P2चं हे षटक हाताळत असताना अजय पाल राईट आर्म ओव्हर द विकेटने. दुसरा चेंडू. यावेळेस मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. ऑप्टिकवरचा चेंडू त्याला खेचलं गेलाय परंतु तेवढा चांगल्या रीतीने झेल पकडलाय आणि संपलाय. राज सिंग याचा खेळ. देवेंद्र पाटील होते तिकडे आणि त्यांच्याकडनं पकडलाय झेल. गॉन. बारूक या नावाने फार मोठी प्रसिद्धी आहे परंतु देवेंद्र हे त्याचं मूळ नाव. आणि खरं तर लॉंग ऑनला पहिल्या बॉलवरती झेल उडाला होता तर कॅच ड्रॉप झाली होती. पुढे इथे कुठली मिस्टेक होणार नाहीये. विकेट जाते मैदानाच्या आतमध्ये धक्का लागलाय हा बॅटिंग करणाऱ्या टीमला. दुसरा हा शॉर्ट बॉलचा वापर केला. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये होता. मिड विकेट आणि त्याचबरोबर लॉंग ऑनच्या मध्ये जो कावकॉर्नरचा गॅप होता तिथे बॉल लँड होणार होता परंतु धावून वेगाने आले आणि जबरदस्त कॅच त्या ठिकाणी टिपलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये हा धक्का लागला. दुसऱ्या धावसंख्या 12 धावा 22 बॉलमध्ये आता करायच्या आहेत. 61 धावा. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक हार्ड हिटर फलंदाज धरम भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. मोठे फटके खेळायचे आहेत आणि त्यासाठीच त्यांना मैदानाच्या आतमध्ये पाठवले. कौतुक करेन मी आगरी बॉईजचं. पहिला मॅच जिंकलाय. दुसरा मॅच जिंकलाय. आता तिसरा मॅच जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आहेत कारण की विकेट जातात सातत्यानं. टीम जय श्रीरामचा विचार करायचा गेला तर पहिला बॉल मॅच जर पाहिलं तर विजयी. दुसरा मॅच लॉस. तिसरा मॅच त्याला जिंकायचंच आहे. जेवढा टॉस झाला हितेंद्र सांगितलं हा मॅच आमच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. कोण जिंकेल पाहणं महत्वाचं राहील. नक्कीच धरम आलाय जो की रॉकस्टार चंद्रपडा या संघाकडे तो नेहमीच खेळत असतो परंतु या सिच्युएशनला तो कशा प्रकारे करेल तो कशा प्रकारे खेळी करेल हे देखील पाहावं लागेल. धरम खेळण्यासाठी फज्ज होत असताना यावेळेस मात्र आल्याला मोठा फटका मारण्याचा इरादा. चेंडू उंच गेलाय. इथे मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय आणि संपलाय. मिस्टर धरम याचा खेळ. अजून एक विकेट जात असताना पाहायला मिळते जय श्रीराम या संघाची. साजनने हा झेल टिपलेला आहे. जबरदस्त खेळाडू आहे साजन देखील. आणि काय झेल टिपलाय. आल्या पावली धरम भोईर परतीचा प्रवास दाखवला. पहिलाच बॉल खेळला आणि 0 या धावसंख्येवरती त्याची विकेट गेल्या. ॲक्शन रिप्ले पहा. आल्या पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. फटका इथे फसला गेला. क्षेत्ररक्षक साजन राठोड त्या ठिकाणी पोहोचले. पहिल्या अटेम्प्टला कॅच ड्रॉप. दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टला शेवटच्या क्षणाला अगदी जर पाहिलं गेलं तर तो बॉल उंजळीमध्ये आला
आणि विकेटचा बदल मैदानाच्या आतमध्ये हा लागलाय. जवळपास तिसरा धक्का टीम जय श्रीराम या संघाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात हार्दिक म्हात्रे. हार्दिक म्हात्रे जर पाहिले गेले तर यापूर्वी एनरकट्टा संघाच्या माध्यमातून खेळत असताना खूप चांगलं गोलंदाजी असो फलंदाजी असो ओपनिंग बॅटर म्हणून नेहमीच आपण त्याला बघितलं. आता त्याला प्रमोट केले इनिंग नंबर 5 वरती. चांगली बॅटिंग त्याला करावी लागेल. 21 बॉल आणि आता 61 धावा करायचे आहेत. अजयने देखील कमबॅक केले या षटकामध्ये. ऑन हॅट्रिक गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा अजय तयार. नक्कीच हॅट्रिकचा चेंडू हाताळण्यासाठी अजय पाल. यावेळी मात्र बॅकफुटला जात असताना चेंडूला पत्र स्टेअर केले गेले फॉरवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. फक्त एकच धाव मिळेल. एकपेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. 1 ने धावसंख्या पुढे जाते 13 या धावसंख्येवर. मोठं पटका आतापर्यंत येत नाहीये. त्याचं कारण म्हणजे अप्रतिम गोलंदाजी. विनीत जाधव त्याच्यानंतर अजय पाल. काय गोलंदाजी केले गेले अप्रतिम अप्रतिम आतापर्यंत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 20 बॉल मध्ये आता करायच्या 60 धावा. या पुढचा बॉल ऑप्टिकचा बाहेरचा बॉल होता. बॅटची इनसाइड एज तिथे विकेट किपर बीट झाले. शॉट थर्डमॅनला तेजस येथे बॉल पर्यंत तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. एकेरी धावेच्या माध्यमात संघ धावसंख्या फटकावरती 14 धावा. पा ऍक्शन रिप्ले. ऑप्टिकचा बाहेरचा बॉल होता. अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडासा का होईना दूर ठेवलेला बॉल होता. यष्टीरक्षक बीट झाल्यानंतर या बॉलवरती सिंगल धाव येईल. 14 वरती 3 धक्के 19 बॉल आणि आता 59 करायचे. नक्कीच मोठे पटके वाटी जात आहेत जरूर परंतु तेवढे प्रॉमिसिंग स्ट्रोक्स येत नाही आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अजय पाल. यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क झाला नाहीये. ऑप्टिक वर थोडासा लांब ठेवण्याचा प्रयत्न झाला अजय पाल याचा आणि चेंडू आलाय डॉटच्या स्वरूपात. 2 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या आहे ती म्हणजे 14 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे टीम जय श्रीराम 73 धावांचा पाठलाग करत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या डावात खरं तर विकेट जरूर गेली राकेशची परंतु राकेश आणि दिवेश मध्ये झालेली भागीदारी ती मात्र लाजवाब होती. आणि त्याच कारणास्तव आगरी बॉईजचा संघ जवळपास जर पाहिले गेले तर 70च्या पलीकडे जाऊन पोहोचलाय. 73चं लक्ष पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जय श्रीराम आतापर्यंत थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय. 14 धावा फटकावरती लागल्या. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये येणारे बॉल तुमच्याकडे असतील 18 मध्ये करायचे आहेत. 59 धावा. आता टीमचे आयकॉन गोलंदाजी मार्कवरती आले. दिवेशचं कौतुक करेन. पहिले 2 षटक, एक षटक विनीतचं, दुसरं षटक अजयचं, तिसरं पुन्हा एकदा अगदी पाहिले गेले तर गोलंदाज दिवेश येतील. 4थ्यामध्ये दुसऱ्या गोलंदाजाने 5व्या षटकामध्ये पुन्हा एकदा दिवेश येतील. म्हणजे एक चांगला माइंडसेट आखला मैदानाच्या आतमध्ये. या पुढचा बॉल यावेळेस मात्र आडव्या बॅटने चेंडूला खेळल्या गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु इथे मात्र त्यांच्या वरून चेंडू निघून गेलाय. चेंडू निघून जातोय डिप्स करले पट्ट्या बाहेर. चौकाराकरिता येतोय चौकार. JPL चौकाराला मैदानाच्या आतमध्ये ऍक्शन रिप्ले. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल ते चौकार वसूल केल्या भावे जोगलेने. हा पा ऍक्शन रिप्ले दाखवला जातोय. बॉडीला रोटेट केलं आणि बॉलला पाठवले गेले बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार आलाय. चौकाराच्या मध्ये त्याने धावसंख्येला आकार मिळालाय. 18 धावा फटकावरती लागल्या गेल्या. 17 बॉल 55 धावांचं समीकरण. मॅच संपली नाहीये. मोठे फटके खेळायचे आहेत. पुण्यात दिवेश राऊंड द विकेटने. यावेळेस पहिल्यांदाच मनसुबा बनवला होता आडव्या बॅटने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे मात्र डायरेक्ट हिटची प्रयत्न झालाय आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज हार्दिक म्हात्रे याला मात्र बाद केलंय रनआउटच्या स्वरूपात. अति घाई संकटात नाही. कुठेतरी हे दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. तेजस जसा हिट केला त्याच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य दिसून आले. हार्दिक त्या चेहऱ्यावरती स्पष्ट नाराजगी व्यक्त करत होते कारण की विकेट गेली. 2 बॉलमध्ये हार्दिक म्हात्रेने 1 धाव करत असताना स्ट्राईक रेट 50 त्याचा देखील राहिला मैदानाच्या आतमध्ये. तेजस सुंदरे आज त्याला उतरण्याची संधी नाही मिळाली परंतु कालची रात्र या खेळाडून मात्र गाजवून सोडली होती. हे देखील विसरून चालणार नाहीये. 16 बॉलमध्ये 55 धावा करायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये शैलेश अर्थात शैलू दाखवलं होत असताना NCA अगदी अंतर्गत खेळत असताना टीम सानेगुरूच्या संघामधून तो खेळतोय. 18 धावा फटकावरती लागल्यात. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. नक्कीच इथे मात्र बॅक टू बॅक विकेट जात असताना पाहायला मिळत आहेत. कुठे ना कुठे प्रेशर जाणवला गेलाय जय श्रीराम या संघावर. आता मात्र शैलेश आलेत. सानेगुरुजी स्पोर्ट्स संघाकडे ते नेहमीच खेळत असतात परंतु आज जय श्रीराम संघासाठी खेळावं लागेल. तारणहार म्हणून त्यांना मात्र खेळ करावे लागेल. एक विस्फोटक म्हणून त्याची ओळख आहे परंतु या मॅच मध्ये
कशा प्रकारे ते खेळ करतील हे देखील पाहावं लागेल. तर मी कौतुक करेन दिवेश पाटील याचं. काय लाईन अँड लेंथ, अचूक लाईन अँड लेंथ त्यांनी आपल्याला बघायला मिळते आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांनी करताना पाहायला मिळाल्या आहेत. या संघाचा आयकॉन आहेत आणि आयकॉन सारखी गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते राऊंड द विकेटने. यावेळी मात्र चांगला स्ट्रोक्स केला गेला डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्रामध्ये. क्षेत्राच्या काळे चेंडूला उचललंय आणि थ्रो करतील तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. सिंगल डबलने मैदानाच्या आतमध्ये काही चालणार नाही. मोठे फटके जर आले तरच या मॅच वरती पलटवर होऊ शकतो. दिवेश पुन्हा एकदा तयार, पुढून खेळण्याचा प्रयत्न, फटका याही वेळेला फसलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती राहिले. क्षेत्ररक्षक मिडॉनला आहेत, बॉलला जज करतील, फेकी होईल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट केली जाते. एकेरी धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावफटकावर जाऊन पोहोचते 20च्या घरामध्ये. 14 बॉल करायचे आहेत, 53 धावा. नक्कीच 14 चेंडू 53 धावा. मोठे पटके अजूनपर्यंत येत नाही आहेत. शैलेश मारू शकतोय. यावेळेस मात्र अपील केले आहे आणि लगेच उचलून धरले आहे. लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज बाद मिस्टर शैलेश. धक्का क्रमांक 5वा जय श्रीराम या संघाला. खूप चांगला चेंडू आपण बघितला दिवेशच्या माध्यमातून राऊंड विकेटने येत असताना. चांगला चेंडू हाताळला गेला, परफेक्ट मधल्या एसटीवर सापडले गेले आणि फलंदाज लेग बिफोरच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होत असताना पाहायला मिळतात जय श्रीराम या संघाकडनं मिस्टर रुपेश गोवारी. चांगली गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते. आग्री बॉयज संघ पूर्णपणे हावी होत असताना पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. आग्री बॉयज टीम नंबर 1चा संघ राहिला या स्पर्धेमध्ये. पहा परफेक्ट LBW लेग बिफोर द विकेटची मागणी केली. शैलेशला देखील ठाऊक होतं इथे पंचांचं बोट आकाशामध्ये जाईल आणि विरलजी नायर असताना चुका होणार नाही आहेत. ॲक्युरेट निर्णय, ॲक्युरेट प्लम झाला फलंदाज आणि पायचीच्या स्वरूपात 5वा धक्का बॅटिंग करण्या टीमला. यावेळेस मात्र ऑफस्टिकवर चेंडू ठेवला होता. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क होत नाहीये. आला चेंडू डॉटच्या स्वरूपात. रिप्ले मध्ये बघू शकतो कशा प्रकारे चेंडू हाताळला गेला होता. ऑफस्टिकवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आणि चांगला चेंडू म्हणावा लागेल. आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु मिस झालाय. आता 12 चेंडू असतील आणि 53 धावांची गरज. धावसंख्या आहे ते म्हणजे 20 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 5 षटक. 14 साठी कोणाला आणलं जाईल, कोणावर पुन्हा एकदा विश्वास टाकवला जाईल. आग्री बॉयच्या संघाकडनं पहिल्या विकेट्स आपण बघितली ते म्हणजे चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी आग्री बॉयच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करत असताना पहिल्या विकेटसाठी खूप चांगली भागीदारी राहिली होती. त्याच्यानंतर चांगलं फिनिश केलं, फिनिश टच आपल्याला बघायला मिळाला. दिवेशच्या माध्यमातून खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. अगदी मात्र स्वतःला मात्र सिद्ध करत असताना त्यांना आपण पाहिलं गेलं दिवेशच्या माध्यमातून आणि चांगली लाईन अँड लेन गोलंदाजी करत असताना आपण त्यांना देखील आता पाहिलं गेलं. या षटकामध्ये 6चे 6 चेंडू यॉर्कर पद्धतीने हाताळण्याची मात्र त्यांच्याकडे क्षमता असलेला खेळाडू म्हणजे दिवेश पाटील यांच्याकडे पाहिलं जात आहे. 4थ्या षटकासाठी आमंत्रण दिलं जात आहे मिस्टर रवी डबला या गोलंदाजाकडे. 4थ्या पर्वामध्ये जय श्रीराम या संघाकडनं ते खेळले होते परंतु आज आग्री बॉयज या संघामध्ये त्यांना घेतलं गेलंय आणि त्यांच्यावर मात्र विश्वास टाकलाय आणि चांगल्या पॉइंटने त्यांना मात्र आपल्या खेम्यामध्ये आणलं गेलंय. चला षटक क्रमांक 4 ला सुरुवात. पहिला बॉल, इथे पहिलाच बॉल, बॅटची इनसाइड एज, बॉल चालला मागे, क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतील बॉलपर्यंत. एक धाव परिपूर्ण प्राप्त केली जाईल. एक मॅच संपण्यासाठी 1.25 तास लागतोय. 1 तास 20 मिनिटं लागतायत. आयोजक सांगते कुठल्याही संघाला पेनल्टी आपल्याला द्यायची नाही, व्यवस्थित मॅचेस कम्प्लीट करायचे, परंतु प्लीज जास्तही वेळ खर्च करू नका. पण लक्षात ठेवा कारण की प्रत्येक मिनिटं आम्ही इथे नोट करतोय. 11 बॉल आणि आता मात्र 52 धाब्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये राहिले. मोठे फटके मैदानाच्या आतमध्ये खेळायच्यात. 21 धावा धावफटकावरती लागल्यात. रवी डबला षटक क्रमांक 4. नक्कीच यावेळेस मात्र स्वतःच्या फॉलोत्रमध्ये खूप चांगलं शतक पाहायला मिळतं. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु तेवढंच कौतुक करावं लागेल गोलंदाज रवी डवल्याचं आणि खूप चांगली गोलंदाजी
स्वतःच्या फॉलोमध्ये स्टॉप केला गेला चेंडूला आणि चांगली गोलंदाजी केली जाते. राऊंड विकेटने गोलंदाजी करत असताना अँगल बनवून बाहेरच्या दिशेने मात्र चेंडू वळवण्याचा प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. थोडाफार रंगमध्ये चुकला गेलाय या वेळेला. रवी डवळा धावसंख्या आहे ती म्हणजे 21 धावा. भावेश जोगळे आतापर्यंत 9 चेंडूचा सामना केलाय, 13 धावसंख्या तो खेळतोय. रुपेश गोवारी थोडाफार चाचपडत खेळतोय या मॅच मध्ये. 2 चेंडूचा सामना केलाय, अजूनही धाव त्याच्या बॅटमधनं आली नाहीये. यावेळेस आडव्या बॅटने चेंडूला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये, त्यांच्याकडनं झाली आहे चुकी. बघा कॅचेस विन द मॅच असं म्हटलं जात आहे, परंतु या वेळेला झेल सुटला गेलाय आणि जीवनदान दिले गेलंय मिस्टर रुपेश गोवारी या बॅटरला. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, फटका इथे कदापि फसला, परंतु क्षेत्ररक्षकाने आतापर्यंत भरपूर शेल ड्रॉप केलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये टीम आग्री बॉयज. 9 बॉलमध्ये आता 50 धावेचा समीकरण मैदानाच्या आतमध्ये राहिले. या पुढचा बॉल गोलंदाज रवी. इथे फटका चांगला आहे, बॅट आणि बॉलचं उत्तम कनेक्शन. बॉल सरळ निघून जाईल, थेट येणार कट्टा स्टँडला. मान वंदना देत असताना हा खणखणीत षटकार. 6 धावा. खूप चांगला स्ट्रोक्स पाहायला मिळाला रुपेश गोवारीच्या माध्यमातून. आता मात्र चार्ज होत असताना पाहायला मिळतात 6ने. धावसंख्या पुढे फरकती आहे. रिप्ले मध्ये बघू शकतोय धावसंख्या झाली ती म्हणजे 29 धावसंख्या. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत. 5वा चेंडू राऊंड द विकेटने. यावेळेस मात्र आडव्या बॅटचा पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न होतोय. डीप मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते 31 या धावसंख्येवर. आता मात्र 7 चेंडू असतील, 42 ची गरज आहे. मोठे पटके हे पहिला यायला हवे होते, तसं काही झालं नाहीये. जय श्रीराम या संघाच्या माध्यमातून शेवटचा चेंडू लेफ्ट टू गो. यावेळेस लेग वर चेंडू होता, त्याला मात्र खेळलं गेलंय स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज रुपेश गोवारी बाद होतोय, गडी बाद रनआउटच्या स्वरूपात. चाणाक्ष विकेट किपर आहेत, जबरदस्त बॉलला जसं पकडलं क्षेत्ररक्षकाने फेकलं आणि पहा तेजस उंदरेची चपळाई. जसा बॉल हातामध्ये आला डायरेक्ट त्याने यष्ट्यांवरती आदळला आणि बॅट अगदी जर पाहिलं तर उंच हवेत राहिली आणि रुपेश यांच्या खेळीला पूर्ण विराम लागलाय. मैदानाच्या आतमध्ये हा धक्का लागलाय. जवळपास जर पाहिलं तर 6वा 32 या धावसंख्येवरती टीम जय श्रीराम. आता मॅचचे औपचारिकता बाकी राहिले. येणारे बॉल 6 करायचे आहेत. 41 धावा. नक्कीच 6 चेंडू 41 धावांची गरज. मॅच थोडीशी लांब गेलेली आहे जय श्रीराम या संघासाठी आणि कौतुक करावं लागेल आग्री बॉईज या संघाचं. काय कमालीचे 4 गोलंदाज आपल्याला बघायला मिळाले आणि दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी मार्क येत असताना पाहायला मिळतात मिस्टर दिवेश पाटील. स्वतः आयकॉन आहेत आणि आयकॉन सारखी भूमिका त्याने विथ द बॅट विथ द बॉलने मात्र दाखवले गेले आहे आणि चांगलं कॉन्ट्रिब्युशन आपल्या संघासाठी देत असताना पाहायला मिळत आहेत. 7 चेंडू आता मात्र 6 चेंडू आणि 41 धावांची गरज या मॅच मध्ये पाहायला मिळते. हितेंद्र पातियाची विकेट्स लवकर गेली आणि त्याचा अभाव या मॅच मध्ये आपल्याला बघायला मिळाला. जर ते असते तर नक्कीच या धावा छेच होऊ शकल्या असत्या, कारण या संघाचे एक चांगले खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे, परंतु या मॅच मध्ये ते असफल ठरलेत. यावेळेस मात्र पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. इथे मात्र काय चांगला झेल पकडलाय आणि फलंदाज बाद झालाय. मिस्टर भावेश जोगळे सारखा एक अष्टपैलू खेळाडू तो बाद झालाय झेलचीच्या स्वरूपात. फलंदाज बाद. बारूक होते तिकडे देवेंद्र पाटील आणि त्यांनी चांगला झेल पकडलाय. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये देवेंद्र करत असताना पहिल्याच बॉलवरती झेल उडाला. ती कॅच ड्रॉप झाल्यानंतर तिकडून जर पाहिले तर जबरदस्त आणि बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी होती. पडल्यानंतर जर पाहिलं तर कटरचा वापर या ठिकाणी केला. लेग कटर बॉल होता, ओळखलं, परंतु इथे फटका फसला आणि पहा काय कॅच घेतला. जबरदस्त कॅच ऑफ द मॅच. विकेटचं पतन जाते मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक धक्का लागला. धक्का क्रमांक 7 32 वरती टीम जय श्रीराम. येणाऱ्या बॉल 5 बॉलमध्ये करायचे आहेत. 41 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. अचूक लाईन अँड लेनचा राजा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय आणि चांगली
गोलंदाजी आतापर्यंत बघायला मिळते. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होत असताना पाहायला मिळतोय. केबल हा बॅटर पाहायला मिळतोय. ओ केबल मात्र आल्यालाच मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत. अवंतरची नोंदणी करतायत. या अवंतर धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते 33. या धावसंख्येवर 7 गडी बाद. जय श्रीराम आपण बघू शकतोय. 73 धावांचा पाठलाग करत असताना मात्र मॅच थोडीशी लांब जाताना पाहायला मिळते. राऊंड विकेटने पुन्हा एकदा यावेळेस मात्र काय जबरदस्त चेंडू, ब्लॉक हॉल चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर केलाय आणि केवळ हा फलंदाज बाद झालाय. क्लीन बोल्ड, यष्ट उद्ध्वस्त, गडी बाद. जबरदस्त गोलंदाजी दिवेश पाटील. आयकॉन कसा असावा त्याचा परिपूर्ण खेळ तो मात्र मैदानाच्या आतमध्ये दर्शवतोय. गौरव मात्रे असेल, मंगेश भोईर असतील या टीमचे ओनर आहेत. दुसऱ्या बाजूला दिवेश पाटील यांना बघतायत आयकॉन आणि संघ अग्री बॉईजचा बा ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन मात्र दाखवला जातोय. राईट टर्म ओव्हर दी अराउंड विकेटने अगदी अँगल खूप चांगला क्रिएट करतायत गोलंदाज दिवेश. आणि डायरेक्टली जर पाहिले गेले तर चेंडूची हाताळणी ही मात्र खूप चांगल्या पद्धतीने यॉर्कर लेन्सचा बॉल मिडल स्टिक अगदी वाकवली. मैदानाच्या आतमध्ये आणखी एक धक्का लागला बॅटिंग करत असताना टीम जय श्रीराम या संघाला. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आलेश बेंद्रे. 4 बॉलमध्ये 40 धावा करायच्यात. ओ यावेळेस मात्र क्लीन बोल्ड आणि हॅट्रिक साधली गेली आहे दिवेश पाटीलच्या माध्यमातून. पहिली हॅट्रिक जुचंद्र प्रीमियर लीग मध्ये. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. इथे पहा ऍक्शन रिप्ले ऑफ स्टिक दाखवत असताना काय क्लीन बोल्ड पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी दिवेश पाटील. आयकॉन कसा असावा त्याचा परिपूर्ण खेळ मात्र अभ्यासपूर्वक मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना दिवेश पाटील. पहा जशी विकेट गेली सेलिब्रेशन दिवसचं मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण बघितलं 9 गडी बाद. धावसंख्या 33 धावा. तू चल मैं आया अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 30 बॉल आता 3 बॉल करायचे आहेत 40 धावा. तर नक्कीच हॅट्रिकची संधी आली आहे. हॅट्रिक साधली तर कुमार प्रथमेश भोईर यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज. हॅट्रिक साधली जाईल का? या पाठी चेंडू दिवेश राऊंड विकेटने. ओ यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू अगदी मिडल स्टंपवर चेंडू ठेवला होता आणि चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. बघू रिप्ले मध्ये आपण बघू शकतोय. बीट झाले यष्टीरक्षक देखील. चांगला चेंडू म्हणावा लागेल. आता मात्र चेंडू किती आहेत ते देखील पाहावं लागेल. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि मॅच थोडीशी लांब गेली आहे जय श्रीराम या संघापाठी. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. दिवेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 5वा चेंडू. ओ यावेळेस मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला, परंतु चेंडू आपण बघतोय लेग बायच्या स्वरूपात ही धाव घेतली जाईल. या 1 ने धावसंख्या पुढे जाते या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 या धावसंख्येवर. आता मात्र शेवटचा चेंडू लाफ्ट गो आणि खऱ्या तर मात्र आग्री बॉयज संघ खूप चांगला प्रदर्शन दाखवलं गेलं आहे आणि लगातार आपण बघतोय आजच्या दिवशी मला वाटतं 2 मॅचेस त्याने जिंकले गेले आहेत आणि त्यांच्या नावावर खऱ्या तर मात्र 6 पॉइंट आहेत आणि खूप चांगलं प्रदर्शन त्याने देखील दाखवलंय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आग्री बॉईज लगातार 3 मॅच आणि 3 विजय या ठिकाणी जरूर पाहायला मिळत आहेत. अभिनंदन गौरव म्हात्रे, मंगेश भोईर यांचा संघ आणि जबरदस्त कामगिरी राहिली या संपूर्ण संघाची. आग्री बॉईज यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. ते म्हणजेच दिवेश पाटील या खेळाडूला आणि या मॅचचा पुरस्कार जाईल. नो डाऊट अबाउट इट. ज्याच्या बॅटमधून 17 बॉलमध्ये 36 धावा